वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे, वृक्षतोडीमुळे, आधुनिक जीवन पद्धतीमुळे नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण, मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जनामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आजूबाजूला असलेल्या टेकड्या या भकास झालेल्या आहेत. डोंगर आणि डोंगर उतार, गवताळ माळे जनावरांना लागणारा चारा अधिक प्रमाणात यावा म्हणून एप्रिल-मेच्या सुमारास पेटवून देतात. त्यामुळे तेथील पक्ष्यांचे निवासस्थान आणि अन्न, किडे, कीटक यांसारखे भक्ष्य नाहीसे होऊन त्यांचे अस्तित्वच प्रचंड धोक्यात येण्यास आपण मानवजात कारणीभूत आहोत. नवीन कॉन्क्रीटची घरे बांधताना झाडांचा पालापाचोळा नको म्हणून झाडे झुडपे लावायची टाळतात किंवा मोठी झालेली तोडून टाकतात. अंगण वगैरे लोटणे सोपे जावे म्हणून सर्वत्र फरशा तरी लावल्या जातात किंवा कॉन्क्रीट अंथरले जाते. मग त्यामुळे इतर जीव, सरपटणारे प्राणी, किडे, कीटक कसे निर्माण होऊन अपेक्षित अशी एक निसर्ग संस्था कशी अस्तित्वात येईल? म्हणूनच जेव्हा पश्चिमा हा माझा निवारा साकारायचा ठरला तेव्हा तो एक अगदी मूलभूत गरज म्हणून विचार होऊ लागला. घर हे एक फक्त इमारत न राहता ते जीवनाचा पदोपदी आनंद देणारे अवकाश म्हणून निर्माण व्हावे, ज्यात त्याच्या आजूबाजूच्या जागेमध्ये झाडे, वेली, झुडपे, इतर जीव तसेच पक्षी वास करावेत. ते या नैसर्गिक परिसरामधील एक भाग किंवा या नैसर्गिक परिसंस्थेमध्येच सामावून जावे. ते उल्हासित करणारे, एकमेकांशी खेळकर घट्ट नाते जोडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे असावे. ते एक अंतः अवकाश, बाह्य अवकाश, निसर्ग, वैश्विक ऊर्जा यामध्ये सुसंगतता निर्माण करणारे असावे. त्यामुळे घर बांधणे ही फक्त कृती नसून ती एक छोटीशी सर्वसंपन्न नैसर्गिक परिसंस्था निर्माण करणे ही संकल्पना माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाची होती. सदरची जागा 4300 चौरस फूट आणि बरोबर समद्विभुज त्रिकोण. त्यामुळे उपलब्ध जागेवर काहीसा भागच घरासाठी राखीव ठेवून उरलेल्या कोपऱ्यांमध्ये जागेचा पुरेपूर वापर करून माझ्या डोक्यात असलेली सर्व जीव समावेशक नैसर्गिक परिसंस्था साकारण्यास सुरुवात झाली. घराची संकल्पना ही तर पूर्णपणे निसर्गपूरकच असावी आणि त्यासाठी लागणारे इमारत घटक देखील, जसे की भिंती, छप्पर, दरवाजे, चौकटी निसर्गाला कमीत कमी त्रास होऊन निर्माण झालेले असावे. अगदी रस्त्याकडील कंपाऊंड सुद्धा तार आणि बांबूने विणलेले, ज्यामुळे झुडपे आणि वेलींना चांगला आधार मिळू शकेल. अगोदर पड असलेली व आता या सर्वांचे फलित म्हणूनच काय, आता ही नैसर्गिक परिसंस्था उत्तरोत्तर गेल्या 7 वर्षांमध्ये समृद्ध होत चाललेली आहे. याची जाणीव आता हळूहळू व्हायला लागली, जेव्हा जवळपास 20 प्रकारचे पक्षी आजूबाजूला बागडायला लागले. काही पक्ष्यांनी आपली घरटी या परिसंस्थेमध्ये बनविली. अगदी मोठे पक्षी, शिकारी पक्षी देखील येथे ये जा करावयास लागले. अशा या प्रयत्नांमुळे पक्षी माध्यमातून आजूबाजूला देखील झाडे झुडपांची संख्या वाढण्यास मदत झाली. तसेच यामुळे परिसरातील पक्ष्यांची वर्दळ देखील चांगलीच वाढली. अंदाजे 30-35 प्रकारच्या झाडाझुडपांनी आपले पाय घट्ट रोवले. यामुळे फुलपाखरांची, त्यांच्या निसर्गक्रमांची रेलचल वाढली. मोठ्या झाडांनी जसे नीलमोहर, बहावा, कांचन यांनी आपल्या पहिल्या वहिल्या फुलांच्या मोहराने मन प्रसन्न झाले. प्रत्येक ऋतूतील वेगवेगळी जैवविविधता पाहावयास मिळू लागली.
तसेच या आजूबाजूला अस्तित्वात असलेल्या सजीवांचे सहजीवन, जागा, अन्न, पाणी एकत्रित वापरणे, थोडक्यात संपूर्ण नैसर्गिक सहअस्तित्व प्रत्यक्षात अनुभवास मिळायला लागली. काही महत्त्वाचे नजरेस पडलेले आढळलेले क्षण. चिमण्यांनी आपलेसे केलेली 2 कृत्रिम अडकवलेली घरटी. सदरची नारळाच्या शेंड्यापासून कृत्रिमरित्या बनवलेल्या घरट्यांमध्ये चिमण्यांनी आपल्या पद्धतीने आतमध्ये स्वतंत्र घरटी बनवली आणि त्यांचे हे प्रजननाचे काम वर्षभर चालू असते. आतापर्यंत नाही म्हटले तरी 8-10 पिढ्या तरी येथून तयार झाल्या. फॅनटेल फ्लायकेचर म्हणजेच नाचण या पक्षाने सलग 2-3 वर्ष झाडांच्या कोन फांद्यांचा वापर करून बनवलेले अतिशय सुबक घरटे. पर्पल सनबर्ड अर्थात सूर्यपक्षी यांनी इलेक्ट्रिक वायरचा आधार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बनवलेली घरटी. यामधून 3-1 पिढ्या तयार झाल्या असतील. वीवर अर्थात सुगरण किंवा बाया नी सलग मागील 2 वर्ष बनवलेली 8 ते 10 घरट्यांची वस्ती, पण काही कारणास्तव ती अपूर्णच राहिली. यावर्षी देखील त्यांची लगबग पाहायला मिळतीये. त्यामुळे यावर्षी देखील ते आपली वस्ती बनवतील आणि त्यांना यश मिळेल अशी इच्छा. चिमण्या आणि बुलबुल पक्ष्यांची देखील वाढलेली आणि जाणवलेली मोठी संख्या. शिकरा या शिकारी पक्षाचे जाणवलेले अस्तित्व यावर्षी आणि मागील वर्षी देखील. हा शिकारी पक्षी चिमण्यांना, छोट्या पक्ष्यांना मारून खातो. तो येथे येतो म्हणजे आता येथे त्याला पुरेसे भक्ष्य उपलब्ध झाले आहे, म्हणजेच येथील जीवनसाखळी योग्यपणे कार्यरत आहे. या घरावरील 80% आच्छादन हे सिमेंट पत्र्यांचे आहे. ते उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून 3 वर्षापूर्वी त्यावर गवत अंथरले. त्यामुळे एक प्रकारचे इन्सुलेशन तयार होते. पण या गवतामध्ये अनेक किडे, अळ्या आसरा घेतात आणि त्यांना खायला विविध पक्षी येतात. या गवताचा असा चांगला झालेला उपयोग. झेब्रा पक्षी म्हणजेच हुप्पो यावर्षीच पाहायला मिळाला. या एप्रिल महिन्यात सलग आठवडाभर तरी त्याचे अस्तित्व दिसले. अजूनही तो ये जा करीत आहे. खार नेहमी इकडून तिकडे संपूर्ण परिसरभर फिरत असते. तिचा वावर नेहमी आनंददायी असतो. हुप्पू व खार यांच्यातील संवाद आणि सहजीवन थोडे आश्चर्यच वाटले, कारण एक पक्षी व एक सस्तन प्राणी. मैकपाय रॉबिन अर्थात दयाळ पक्षी तर घरात सतत ये जा करीत राहतात आणि विणीच्या हंगामात मंजूळ गातात. पोपट खास करून शंखासुराच्या शेंगा खायला येतात. मुंगसांचं अस्तित्व आहे. मोठ्या कोळ्यांनी विणलेली जाळी त्यामधील एक हे सिग्नेचर स्पायडरचे आढळले. छोट्या फिशपॉडमधील गप्पी व इतर माशांना आम्ही कधीही खायला घालत नाही. तेथे देखील त्यांचीच एक छोटी परिसंस्था निर्माण झालेली आहे. तेथील बेडकांचं अस्तित्व देखील नोंद घेण्यासारखे आहे. वरील बाथरूममध्ये एका कोपऱ्यात नेहमी रात्री येऊन राहणारा इंडियन रॉबिन. याशिवाय या परिसरात आढळणारे पक्षी व्हाईट आय अर्थात चष्मेवाला, ॲशिप्रिनिया अर्थात राखाडी वटवट्या, टेलर बर्ड म्हणजे शिंपी, कोकिळ, किंगफिशर म्हणजेच खंड्या, मधमाशा खाणारा बी इटर म्हणजे राघू, ब्राह्मणी मैना, कॉमन मैना किंवा साळुंकी, टीट म्हणजेच मांजर पक्षी, इंडियन रॉबिन,
भारद्वाज. वॉटर हेन म्हणजेच पानकोंबडी. कावळा हा जवळजवळ दिसतच नाही. तो जैविक कचरा या घटकांवर जगणारा पक्षी आहे, जो आमच्याकडे नाही. इथे भेटी देणारे लोक विचारतात, हे सर्व कसे शक्य झाले? आमच्याकडे पण बाग आहेच की. पण कदाचित येथील निसर्ग बागेसारखा म्हणून घडविला नाही. शक्यतो तो रॉच ठेवला. त्याला स्वतःहून त्याच्या पद्धतीने वाढण्यास प्रोत्साहित केले. झुडपे निर्माण केली. झाडाच्या फांद्या तोडल्या नाहीत किंवा त्यांना आकारही दिला नाही. 12 महिने त्यांच्यासाठी पाण्याची, खाद्याची व्यवस्था केली. घराची रचना व त्याचे रूपही निसर्गामध्ये सहजपणे मिसळून जाईल असेच ठेवले. पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या चेरी, बहावा, कॅलिएंड्रा, कांचन, बिट्टा यासारख्या झाडांचे संगोपन केले. आणि शेवटी म्हणजे कदाचित आमची निसर्गाप्रती तसेच इतर जीवांच्या बाबतीत असलेली सद्भावना असेल. त्यामुळे त्यांना देखील येथे एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असणार. असाच एक उपक्रम म्हणून आम्ही या परिसंस्थेमधून जमविलेल्या झाडांच्या बिया गोळा करून त्या काही डोंगरांवर, जंगलात पावसाळ्या अगोदर गेली 2 वर्ष टाकत आहोत. काही वेळेला बिया पडून रोपे तयार होतात. ती इतरत्र लावणे किंवा मित्रांना, लोकांना वगैरे लावण्यास देणे यासारखे कार्य चालू असते. जर असे काही प्रयोग आपल्यापासूनच सुरुवात करीत गेलो तर हळूहळू काही वर्षांमध्ये अशा नैसर्गिक परिसंस्थांचे जाळे एकमेकांमध्ये विणून जाणे शक्य होईल. त्यामुळे एक छोटी जीवनसाखळी ठिकठिकाणी निर्माण होऊन कालांतराने आणि एक निसर्ग समृद्धी तयार होण्यास आपला हातभार लागेल.